नाही, ते खूप टेस्टी लागतात. तुम्हाला आता समजेल. तुम्हाला आता समजेल मध्ये कुठेही आदर, काही जिव्हाळा, तुम्हाला आता समजेल. पाटलीनबाईचा हिसका आज मला बहुतेक अनुभवायला मिळणार आहे. लागणारं साहित्य काय मला सांगा? हे पनीर आहे, हां. वाफवलेले नूडल्स आहेत, हं, हे कॉर्नफ्लोअर आहे, हं. हा मैदा आहे, ही मिरचीची चटणी आहे हिरव्या मिरचीची, हे टोमॅटो केचप आहे, शेजवान सॉस आणि मीठ आहे. फार छान. पनीर बॉम्बसाठी लागणारं साहित्य आपल्या समोर आहे. समोर नूडल्सच्या सुतळ्या सुद्धा ठेवलेल्या आहेत. त्याच्यामुळे पनीर सुतळी बॉम्ब असंही म्हणायला काही हरकत नाही. लागणारं साहित्य आपण पाहिलंय. कृती पहिल्यांदा काय करायची? एक बाऊल लागेल मला, हे मॅरिनेट करून घ्यावं लागेल. बरं, ठीक आहे. हा एवढा पुरेल का? हां, चला काय करूया पहिल्यांदा? कॉर्नफ्लोअर घेऊया. घ्या. याच्यामध्ये आपल्याला पनीर घोळवायचं आहे का नंतर? हो, बरं. हा मैदा. मैदा आहे. कॉर्नफ्लोअर पण आहे आणि मैदा पण आहे, त्याच्यामुळे जरा क्रंचीनेस येईल त्याला. हा शेजवान सॉस आहे. टोमॅटो सॉस, हो. हिरवी चटणी. हं. याच्यामध्ये काय काय घातलंय? फक्त हिरवी चटणी बारीक केली आहे, त्याच्यात बरं. पाणी घातलंय. पुदिना, मिरची आणि कोथिंबीर. हां, आणि मीठ. घ्या मिक्स करून. आपण याच्यामध्ये काय काय घातलं? कॉर्नफ्लोअर, हां, मैदा, हां. शेजवान सॉस, टोमॅटो केचप आणि हिरव्या मिरचीची चटणी आणि मीठ. करेक्ट. ओके. पाणी घालायची गरज आहे? हां, थोडंसं पाणी लागेल. बस. सासरच्या स्वयंपाकघरात काम करणं जास्त टेन्शनवालं आहे का इथे येऊन स्वयंपाक करणं जास्त टेन्शनवालं आहे? सासरच्या घरी काय टेन्शन नाही. तुम्ही गेलायत ना 6 महिने स्वयंपाकघरात. आता हे झालंय. आता हे पनीर मध्ये मी हे करून घेणार आहे. काय करायचं? पनीर ह्याच्यामध्ये टाकून मी त्याला मॅरिनेट करणार बरं. आणि त्याच्यावरती ते नूडल्स रॅप करणार. अच्छा, असं आहे होय. मग मी तुम्हाला एक प्लेट देतो. म्हणजे काय करा, पनीर मॅरिनेट करा, त्याला ही गुंडाळा आणि इथे ठेवून द्या. मग नंतर आपण एकत्रित तळून घेऊ. ह्याला थोडंसं मी हे लावते, कॉर्नफ्लोअर लावते, म्हणजे ते थोडं क्रिस्पी होईल. बर. चला, बॉम्ब तयार झालेले आहेत. आता पेटवायचे कधी, म्हणजे पुढे काय करायचे? आता तेल तापवत ठेवूया, डीप फ्राय करायचे आहेत ते. गॅस लावून घेतो.